नमस्कार, मी ज्ञानेश्वर. आज दोन प्रकारच्या व्यक्ती माणसं निर्माण झालेली. एक ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो आणि दुसरे ज्यांना जगण्यासाठी मोबाईलची आवश्यकता. जर मोबाईल नसेल तर त्यांचं काय होईल सांगता येत नाही. ते पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे चडपडून मरू शकतात. अशी परिस्थिती आज झालेली आहे. पूर्वी लोक सकाळी उठल्यानंतर भजन ऐकायचे, चांगले सुंदर असे गाणे लावायचे. अशा प्रकारे दिवस जायचा. आणि आता गुड मॉर्निंग त्याच्या समोर 4-5 फुलं चिटकवून द्यायचे आणि त्याचे मेसेज सगळ्या पूर्ण ग्रुपला, पूर्ण व्यक्तींना पाठवल्याशिवाय आजच्या दिवसाची सुरुवातच झालेली वाटत. पटशिरी नोटिफिकेशन आला की आपण सकाळ सकाळी पहिल्यांदा मोबाईल पुढे घ्यायला लागतो. कुठं पडलाय कुठं नाही तो उचलून घ्यायचा आणि एखादी इंस्टाग्रामची स्टोरी वगैरे बघत सुरू केली रील्स बघायला. त्यानंतर स्क्रोल करत आपण कधी 2 तास घालवले आयुष्याची, त्या 2 तासात काय वाट लावल्या की आपल्याला कधीही समजत नाही. परत त्यातलं त्या इंस्टाग्राम मधले आपण फोटो बघतो, त्यामध्ये जगणाऱ्या व्यक्तींची लाईफस्टाईल बघतो. अरे बापरे, यानं कसले कपडे घातले, अरे याच्याकडे कसली काढे, आणि आपण काय असं बोरिंग जगतोय. परंतु तुम्हाला त्यामागचं सत्य माहित नसतं की त्या बिचाऱ्याने लोन काढून, कर्ज काढून त्या वस्तू खरेदी केलेल्या असतात आणि 100 फोटो काढून त्यातला एक चांगला दिसणारा तुमच्या समोर टाकलेला असतो. तुम्ही स्क्रोल करता, ते बघता आणि तुम्हाला वाटतं या व्यतिरिक्त आपलं काही जीवन चांगलं नाहीये. लोक कसं जीवन जगतायत आणि आपण काय. आपणही परत लोन काढतो, त्या सापळ्यात अडकतो, आपली मानसिक स्थिती खराब करून घेतो आणि आपल्या जीवनाची वाट लावतो. लोनचे कर्ज वाढत जातं, ते काय फेडणं होत नाही आणि शेवटी आपण नैराश्यात घेतले जाऊ. कोण स्मार्ट झालं, परंतु माणसं ढच म्हणजे थोडे मोजकेच आहेत जे क्रिएटिव्हिटी करतात त्याच्यावर, परंतु बाकीचा कचरा झालाय ढ. फक्त रील्स स्क्रोल करणं या व्यतिरिक्त आपल्याला काय जमत नाही. काम नाही, धंदा नाही, निवांत पडून राहणं या व्यतिरिक्त काही नाही. आणि गेमिंग बद्दल तर विचारच नाही. ऍडिक्शन झालंय. एखादा जर गेमिंगचा ऍडिक्शन झालेला व्यक्ती असेल तर तो झोपतीच बी असेल तर. मोबाईलचा वापर करणे एक प्रकारचं ऍडिक्शन झाले. दररोजच्या आयुष्यात नॉर्मल यूज केल्यासारखं वाटतं, आपण त्याला सिरियस घेत नाही. गोष्टी अशाच चालू असं वाटतं. पण 5 मिनिट म्हणत म्हणत त्याचा 1 तास आणि 1 तासाचे 2-4 तास आपण त्याच्यात घालवतो. रात्री झोपायच्या टायमाला मोबाईल 5 मिनिट बघू म्हणून घेतलेला मोबाईल रात्रीचे 2-3 वाजतात. सकाळी उठून बघितले तर डोळे लाल भडक झालेले असतात. कदाचित तुम्ही रात्री घेतलेली नसली तरी सुद्धा. आणि परत लवकरच तुम्हाला चष्मा, तुमच्या डोक्यावर परिणाम, विसरभोळेपणा अशा गोष्टी तर सगळ्या येतच राहतात. त्यात काय ऑप्शन नाही. तुमचं कामावर मन लागत नाही, आळशीपणा, आपल्याला फक्त स्क्रोल करायला पाहिजे असं वाटतं. नेमका आपण मोबाईलला कंट्रोल करतोय की मोबाईल आपल्याला कंट्रोल करतोय हे पाहणं महत्वाचं. आपण मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत. आपण गुलाम झालो मोबाईलचे. तो आपला मालक. याच्यातून बाहेर पडा, मोबाईल बाजूला ठेवा, रिअल लाईफ मधून बाहेर पडा आणि रिअल लाईफ मध्ये जा. निसर्गात फिरा. मोबाईलचं नेटवर्क गेलं तरी चालेल, परंतु आयुष्यात त्या जोडलेल्या लोकांचं नेटवर्क कमी होऊ नये. ते जपा. पुस्तक वाचण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला फिरण्यासाठी थोडासा वेळ काढा. एन्जॉय करा. मनापासून काम करा. आपली क्रिएटिव्हिटी वाढवा. त्याच्या जोरावर पुढे पावले टाका. परंतु या विळख्यात जर अडकलात तर यातून बाहेर पडणं शक्य नाही.